हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स। घरातले खुश होतील म्हणून एक दिवस चुकून घरच्यांसाठी चहा बनवला। तू खूप भारी चहा बनवतो म्हणून आता ते मला दररोज चहा बनवायला सांगतात। आता मी त्यांचा पर्सनल चहावालाच झालोय। मुलगा, तू किती शिकली आहेस? मुलगी, काहीच नाही, मी कोर्स केला आहे। मुलगा, कोणता कोर्स केला आहे? मुलगी, DBS। मुलगा, म्हणजे काय? मुलगी, म्हणजे धुनी भांडी स्वयंपाक। मुलगा अजून कोमातच आहे। बायको घरी नसली की घर खायला येतं आणि बायको घरात असली की बायको खायला धावते। बिचारा नवरा जाईल तर जाईल कुठे? शाळेतील पहिल्या दिवसाचा किस्सा। शिक्षक मुलांची ओळख करून घेताना एका मुलाला विचारतात, बाळा, तुझे वडील काय काम करतात? मुलगा सांगतो, आई सांगेल ते करतात। पावसाळ्याने उन्हाळ्याबरोबर हिवाळ्याशी युती करून महापावसाळी आघाडी स्थापन करून थंडीला बहुमत असून सत्तेबाहेर केलं आहे। सगळ्या ऋतूंचा वखावखी उक्कू झाला आहे। पप्पू दुकानात, ओ काका, कुल्फी कितीला आहे? विक्रेता, 120 ला आहे। बेटा पप्पू, 5 रुपयांची द्या। विक्रेता, 5 रुपयांची नाही आहे। पप्पू, मग 5 रुपयांची कुल्फी नाही तर एवढं मोठं दुकान कशाला उघडलंय? पहले मैं बहुत गरीब था, पर मैंने कड़ी मेहनत और लगन से घर में AC लगवा लिया। बहुत संघर्ष से मुझे सफलता मिली है। अब कुछ लोग कहेंगे कि ये फोटोशॉप है। पोरींचं हृदय काचेसारखं असतं, जरासा धक्का लागला तरी कचकन तुटतं आणि पोरांचं हृदय पालीच्या शेपटीसारखं असतं, जेवढ्या वेळेस तुटतं तेवढ्या वेळेस नवीन येत असतं। नवरा, साखर कुठे ठेवली ढमे? बायको, एक साधा चहा करायला सांगायची सोय नाही या माणसाला, समोर ठेवलेली गोष्ट दिसत नाही। ते भांडी ठेवायचं कपाट उघडा, त्यात मसाल्याचा डबा दिसतो का? यांच्या लाईनीत बोर्नविटाचा डबा आहे ना, त्यावर मीठ लिहिलंय, त्यातच आहे साखर। पती, अगं पण त्यापेक्षा त्या डब्यावर साखर असे सरळ सरळ का लिहित नाही? पत्नी, मुंग्यांना कन्फ्यूज करण्यासाठी लिहिलंय ते। पति दारू पीकर रात को घर देरी से पहुंचा तो पत्नी हाथ में झाड़ू लेकर सामने खड़ी थी। पति, कितना काम करेगी तू? ला ये झाड़ू मुझे दे दो, रात के 2 बजे है, सोना नहीं है क्या? कुछ तो अपना ख्याल रख पगली। ये सुनकर बेचारी पत्नी की आंखों में आंसू आ गए। मालक, मन्या, जरा बघ किती वाजले? मन्या, मला घड्याळ कळत नाही। मालक, ठीक आहे, काही हरकत नाही। मोठा काटा कुठे आहे आणि छोटा काटा कुठे आहे तरी सांग। मन्या, दोन्ही काटे घड्याळातच आहेत। यमराज म्हणाला, तुझी शेवटची इच्छा काय आहे सांग। मी म्हटलं, माझ्या आधी तू मरून जा। बायको, ऐका ना, तुमच्या मोबाईलमध्ये माझं नाव वायफाय ठेवा ना। नवरा, का बर? बायको, कारण मी नसले की तुमचं कनेक्शनच बंद होते ना। मी लिहिलेलं पहिले प्रेमपत्र वाचून ती घंटाभर रडली आणि मग जवळ येऊन म्हणाली, अक्षर सुधार तुझं, काहीच कळले नाही काय लिहिले ते। पाऊस पडताना बघून नवरा बायको लाडात म्हणाली, अगं बघ ना, बाहेर पाऊस पडत आहे। बायको तडक म्हणाली, असं काही विचार पण करू नका, घरात बेसन नाही आणि कांदे पण महाग झालेत आणि कामवाली पण आली नाही
आणि हो, दारूसाठी बर्फ मागायची हिंमत पण करू नका. सकाळपासून लाईट गेली आणि फ्रीजमध्ये थंड पाणी पण नाही. नवरा आपल्याकडे बारकाईने बघत हे लक्षात येताच बायको थोडा वेळ थांबली आणि म्हणाली, मला तर काही काम सांगू नका, आधीच माझी तब्येत बरी नाही. आता नवरा एवढं सुद्धा बोलू शकत नाही की काय, बाहेर पाऊस पडला आहे. बरं झालं सगळ्या देवाने भारतातच जन्म घेतला, नाही तरी बायका म्हणल्या असत्या, अहो मला लंडनच्या भैरवनाथाला घेऊन चला, नवस फेडायचा आहे. दिवाळीतले सगळे मिठाई संपली, डबे रिकामे झाले. आज गुळाच्या डब्यात हात घातलाय तर आतनं आवाज आला काय मग शेवटी आला की काय वकवतीवर. मिठाई संपली, आता गुळावर समाधान. घरच्यांना रात्री रागाच्या भरात सांगितलं की सकाळी घरातून निघून जाईन. घरचे सकाळी 8 वाजता मला उठवून बोलत होते, बाळा उठ, सकाळ झाली, जायचं नाही तुला. भिकारी दाराबाहेर, बाई जरा खायला काही देता का. बाई 2 मिनिटं थांबा. भिकारी पळा पळा मॅडम, मॅगी देत आहेत. गोट्या आजीला झोपवताना. गोट्या, आपण घरात नेहमी 5 जण राहणार, तू, बाबा आणि मी न दीदी. आजी, नाही रे, तुझं लग्न झालं की 6 होणार. गोट्या, दीदीचं लग्न झालं की परत 5 होणार. आजी, तुला मुलगा झाला की 6 होणार. गोट्या, आजी तू बेली की 5 होणार. मुलगा, तू किती शिकली आहेस. मुलगी, काहीच नाही, मी कोर्स केला आहे. मुलगा, कोणता कोर्स केला आहे. मुलगी, DBS. मुलगा, म्हणजे काय. मुलगी, म्हणजे धुनी भांडी स्वयंपाक. मुलगा अजून कोमातच आहे. समोरची ताई फोनवर, अहो ताई, तुम्ही गॅलरीत ठेवलेला आरसा इतका चमकतोय ना की त्याचा प्रखर प्रकाश आमच्या हॉलमध्ये येत आहे, जरा उचलून आत ठेवा ना प्लीज. बायको किचनमधून रागात, एक तर घरात बसा, नाहीतर डोक्याला वीक तरी लावून बसा. नवरा, तू रात्रभर रील्स बघत असते, झोप नाही का लागत तुला. बायको, आमच्या घरात सगळ्यांना रात्री जागण्याची सवय आहे. नवरा, भलतंच वटवाघोळी खानदान आहे तुझं, मग झाडाला पण उलटे लटकत जा. लग्नात बुटाच्या ऐवजी नवरदेवाचा मोबाईल लपवला तर नवरदेव 500च्या जागी 50,000 पण द्यायला तयार होईल. थोडेसे विचार बदला. एकटा मोदी काय काय बदलेल. आजकालचे आई वडील सकाळी शाळेच्या बसमध्ये आपल्या मुलांना बसवून असं बाय बाय करतात, असं तो अभ्यास करायला नाही कुठल्या तरी बाहेरच्या देशात जात आहे. आणि इकडे आम्ही होतो जे आई पप्पा 4 फटके खाल्ल्यानंतर शाळेत चालत जायचे, नाहीतर आई म्हणायची बस भांडे घासत. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.